तुमचा एक अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्यायचं आहे. धन्यवाद. तर या शेवटच्या टप्प्यात आपण फायनलची मॅच बघत आहोत. पंच असतील, एका बाजूला असतील सिद्धेश मंचेकर मेन अंपायरच्या भूमिकेमध्ये, तर दुसऱ्या बाजूला आपण बघणार आहोत मनोज यांना. पर्व 10 आहे. बघायचं या वर्षीला ट्रॉफीचा मानकरी कोण ठरतोय की सातत्याने किती वर्ष साई श्रद्धा मित्रमंडळ ही स्पर्धा आयोजित करत आहात. काहीतरी विविध प्रकारचे नवीन गिफ्टसुद्धा आपल्याला बघायला भेटणार आहेत. मालिका वीरसाठी आपण नक्कीच बघणार आहोत. LED TV इथे स्मार्ट TV ठेवली गेली आहे. त्याचबरोबर बक्षीस देखील मोठं आहे. 61,111 रुपये व आकर्षक चषक. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक असेल 31,111 रुपये व पारितोषिक आकर्षक चषक. तर सामन्याला सुरुवात होत आहे. आपण पाहत आहात कैलासवासी अनिल नरेश आमकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आहे. एक मानाची स्पर्धा आहे. एका बाजूला आपण बघणार आहोत शैलेश, तर दुसऱ्या बाजूला असतील निकुंज. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत असणार आहे. तर 2 मिनिटं आपल्याला मॅच थांबवायची आहे. 2 मिनिटं. तर आलेल्या सर्व प्रेक्षक वर्गांचं इथे हार्दिक असं स्वागत असणार आहे. आलेले प्रमुख पाहुणे त्यांचं मात्र इथे हार्दिक असं स्वागत असणार आहे. दोन मिनिटं मॅच थांबवायची आहे. चालू करायची मॅच. थँक्यू. तर पहिला बॉल, फायनल मॅच. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे. तर आपण पाहत आहात अण्णा चषक 2025 फायनलचा सत्र. पहिलाच बॉल स्क्वेअरलेगच्या दिशेने मारायचा प्रयत्न होता, पूर्णपणे बीट झाले. तर निकुंज निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिला बॉल नक्कीच चांगला हाताळला गेला शैलेश यांच्या माध्यमातून. एका बाजूला असतील शैलेश, दुसऱ्या बाजूला असतील निकुंज. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. दत्ता 11 वर्सेस फ्रेंड्स ग्रुप. चांगला फटकार. दत्ता यांचा मात्र चांगला स्टॉप करायचा प्रयत्न होता, परंतु बॉल देखील तिकडे थांबला नाहीये आणि निघून गेला. गोशंकी क्षेत्रामध्ये धावसंख्येत भर धावा झाल्या ते म्हणजे 1 बॉल झाले, 2 धावा झाल्या 1. अजूनही 22 बॉल शिल्लक आहेत पहिल्या इनिंगमध्ये. बघायचं कितपत मोठ्या धावसंख्येत उभा करतात ते फ्रेंड्स ग्रुप. पुन्हा एकदा फायनली एकदा बॉल शॉट मारायचा प्रयत्न होता, परंतु पूर्णपणे बीट झाले. तर निकुंज बॉल झालेत 3 धावा झाल्यात. एक चांगली खेळी आपल्याला मैदानामध्ये बघायला भेटते. नक्कीच चांगला प्रयत्न होता. विकी यांचा बॉलवरती गेले धावत, परंतु बॉल देखील तिकडे अडला नाहीये. बॉल निघून गेले. 4 बॉल झाले, 2 धावा झाल्यात. एक चांगली रणनीती आपल्याला नक्कीच बघायला भेटते. दत्ता 11 4 बॉल दिलेत आतापर्यंत, 2 धावा फक्त खर्च केल्यात. तर शैलेश यांनी स्टेप आउट झालेत. एक चांगला फटका निकुल यांच्या माध्यमातून 2 धावांसाठी. तर धावा झाल्यात 4 बॉल झालेत 5. आलेल्या सर्व मान्यवरांचे इथे हार्दिक असं स्वागत असेल. उद्धव बाळासाहेब ठाकरे, रामदासजी कांबळे माजी नगरसेवक, त्याचबरोबर आपले शाखा प्रमुख असतील संजयजी म्हात्रे यांचं सुद्धा इथे हार्दिक असं स्वागत असेल. व त्यांचे सगळे कार्यकर्ते इथे आपल्याला वेळ दिल्याबद्दल त्यांचा हार्दिक असा आभार असेल. त्याचबरोबर अनिल भाऊ माने समाजसेवक, विनायक दादा चव्हाण यांचा सुद्धा इथे हार्दिक असं सोबत असेल. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेली त्यांची टीम इथे त्यांचं आम्ही हार्दिक असं स्वागत करतो. आपल्या मंडळाचे आधारस्तंभ विशालभाई आमकर
यांच्यासाठी तुम्ही वेळात वेळ काढून आला तर त्याचबद्दल मंडळाच्या वतीने आम्ही तुमचं हार्दिक असं स्वागत करतो. धन्यवाद. मॅचकडे पुन्हा एकदा वळायचं आहे. एक चांगली मॅच बघायला भेटते. फायनलची मॅच असेल. कैलासवासी अनिल नरेश आमकर अण्णा यांच्या स्पर्धात आपलं ही मॅच बघायला भेटते. पर्व 10 आहे. आयोजन मोठं आहे. त्याचबरोबर आयोजक असतील राजेश भाऊ आंबेकर, हे सुद्धा एक चांगल्या आयोजकाच्या भूमिकेवर बघायला भेटत आहेत. त्याचबरोबर मंडळाचे सगळे कार्यकर्त्यांचं इथे हार्दिक असं आभार असणार. एक भव्य दिव्य असं आयोजन बघायला भेटतंय. धन्यवाद. आता मात्र स्ट्राईक एंडवरती असतील राहुल. स्ट्राईक एंडवरती असतील राहुल, तर गोलंदाज असतील अमोल. बघायचं आहे पुन्हा एकदा. काहीसा बाहेर टाकलेला बॉल पंच सिद्धेश मंचेकर यांनी वाईट बॉल घोषित केलं. धावसंख्या होती ती म्हणजेच 6 की 6 बॉलचं समीकरण आपल्याला बघायला भेटतंय. आता मात्र स्वीप मारायचा प्रयत्न होता. बॅटची कडा आहे का, अंपायरला रन घोषित करतात का बघायचं. तर नक्कीच निर्धाव चेंडू असेल. डॉट बॉलची सांगता झाली आहे. तर धावसंख्या स्थिर होते, धावा झाल्या त्या म्हणजे 6. तर रिव्ह्यू घेतला बॅट्समन राहुल यांनी. तर थर्ड अंपायरला विनंती असेल की आपण नक्कीच चेक करायचं आहे. तर नक्कीच दोन्ही संघांना आम्ही सांगू इच्छितो शेवटचा रिव्ह्यू असेल तुमच्यासाठी, एकच रिव्ह्यू दिला जाईल. जर तुमचा रिव्ह्यू राईट असेल तर पुन्हा एकदा तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल, अन्यथा तुम्हाला पुन्हा रिव्ह्यू घ्यायची परवानगी नसणार आहे. ह्याची संघांनी नोंद घ्यायची आहे. फायनलचा मॅच आहे, फायनलची सत्र आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक असं इथे स्वागत आहे. आपले माजी नगरसेवक रामदासजी कांबळे, शाखा प्रमुख संजय साहेब म्हात्रे यांचं इथे हार्दिक असं स्वागत असेल. त्याचबरोबर त्यांच्यासोबत आलेले सगळे कार्यकर्त्यांचं इथे हार्दिक असं स्वागत असेल. आपण आपला मूल्यवान वेळ काढून मंडळाला भेट दिल्याबद्दल आम्ही तुमचे सततचे आभारी आहोत. मानाची स्पर्धा आहे, मोठी स्पर्धा आहे. प्रथम पारितोषिक आहे 61,111 रुपये व आकर्षक चषक. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक आहे 31,111 रुपये व आकर्षक चषक. त्याचबरोबर आपण मालिका वीर नक्कीच एक LED स्मार्ट TV देखील ठेवली आहे. त्याचबरोबर दीपक आमकर यांचं सुद्धा आपण इथे हार्दिक असं स्वागत करतो. मंडळाला तुम्ही वेळ दिल्याबद्दल आम्ही तुमच्या तशाशी आभारी आहोत. त्याचबरोबर मान्यवरांना विनंती आहे की तुम्ही स्टेजवरती यायचं आहे. पुन्हा एकदा पंच सिद्धेश यांनी वाईट बॉल घोषित केलं. धावा झाल्या त्या म्हणजेच 7. पुन्हा एकदा व्हाईट बॉल बघायला भेटतोय अमोल यांच्या माध्यमातून. अमोल मात्र काही महागडे ठरतायत. लगातार 2 व्हाईट बॉल बघायला भेटले अमोल यांच्या माध्यमातून. एका बाजूला आपण एका एंडवरती बघतोय राहुल, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या एंडवरती असतील निकुंज. एक चांगली मॅच आहे, मोठी मॅच आहे, मानाची स्पर्धा आहे. बघायचं मानकरी कोण ठरतो या ट्रॉफीचा, पर्व 10व्या ट्रॉफीचं. मैदानामध्ये आपण नक्कीच बघतोय अज्जू चांगला बॉल स्टॉप करत असताना आपल्या संघासाठी एक धाव अडवलंय अजय यांनी. नक्कीच वंडर बॉयचे हे प्लेयर असेल, परंतु आज मात्र आपण दत्ता 11 या संघाकडून यांना खेळताना बघतो. सातत्याने गेली कित्येक वर्ष त्यांच्या माध्यमातून आपण बॉक्स क्रिकेट बघतोय. तेच अज्जू आपल्याला फिल्डिंग इन ॲक्शन मैदानामध्ये देत असताना. त्याचबरोबर अनिल भाऊ माने समाजसेवक, त्यांचं इथे आपण हार्दिक असं स्वागत करतो. त्यासोबत त्यांचे सहकारी, त्यांचं सुद्धा आपण हार्दिक असं स्वागत करतो.
दोन षटक संपले तर 12 धावा आपल्याला धावफलकावरती बघायला भेटतात. एका बाजूला असतील फ्रेंड्स ग्रुप तर दुसऱ्या बाजूला असतील फायनल सत्रामध्ये दत्ता 11. नक्कीच दोन बलाढ्य संघ आहेत. मागील हंगामामध्ये सुद्धा दत्ता 11 यांनी नक्कीच बाजी मारली होती. तंबी हाऊस ट्रॉफी होती त्यामध्ये नक्कीच दत्ता 11 या संघाने बाजी मारली होती. एक चांगला आपल्याला टुर्नामेंट बघायला भेटते. तर मागील हंगामामध्ये सुद्धा स्टेशन वाईजमध्ये फ्रेंड्स ग्रुप हे सुद्धा या स्पर्धेचे मानकरी होते. थर्ड प्राइज त्यांनी पटकावला होता. तेच फ्रेंड्स ग्रुप आपण बघतोय फायनलमध्ये अभि तामणकर आणि त्यांची कंपनी असेल. तर आता मात्र असतील गुणवजी एंडवरती अज्जू. साई श्रद्धा मित्रमंडळ आयोजित कैलासवासी अनिल नरेश अण्णा यांच्या स्मरणार्थ ही भव्य दिव्य अशी टुर्नामेंट पर्व 10वा असेल. आलेल्या सर्व मान्यवरांचं इथे हार्दिक असं स्वागत असेल. आता मात्र बघायचं आहे माघारी परतावा लागतोय अभि यांना. एक मोठा झटका लागतोय टीम फ्रेंड्स ग्रुप या संघाला. हार्दिक असं स्वागत असेल. आता मात्र बघायचंय माघारी परतावा लागतोय अभि यांना. एक मोठा झटका लागतोय टीम व फ्रेंड्स ग्रुप या
तर नक्कीच चांगला बॉल आपण बघितला रिच फर्नांडिस यांच्या माध्यमातून नक्कीच हाताळला गेला जातोय. तर एका बाजूला असतील इन ॲक्शन आपण बघतोय दत्ता 11, तर दुसऱ्या बाजूला असतील फ्रेंड्स ग्रुप. एक चांगली मोलाची स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे. कैलासवासी अनिल नरेश आमकर यांच्या स्मरणार्थ ही आपण भव्य दिव्य अशी ट्रॉफी बघत आहोत. स्टेप आउट झाले तर व्हाईट बॉल नक्कीच सिद्धेश यांनी दिले, परंतु फलंदाज आउट आहेत की नाही आहे ते मात्र आता अंपायर मनोज सांगतील. नक्कीच मनोज हे देखील थर्ड अंपायरकडे जातील. आपण थर्ड अंपायरची सुद्धा इथे रिव्ह्यू सिस्टम ठेवली आहे. एक चांगली खेळवृत्ती दाखवत असताना अमोल त्यांनी स्वतःच सांगितलंय फलंदाज आउट नाही आहे, बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय, ह्यालाच क्रिकेट म्हणतात. नक्कीच आपण आज फायनलमध्ये आहोत, चांगला खेळ दाखवला, चांगली खेळवृत्ती दाखवली म्हणून तुम्ही आज फायनलमध्ये आहात. तर सिद्धेशांनी निर्धाव चेंडूची सांगता केली. बॉल झाले 4, शेवटचे 2 बॉल असतील. धावा झालेत 18. आता मात्र पुन्हा एकदा बाहेर टाकलेला बॉल होता, व्हाईट बॉल पंच सिद्धेश यांनी घोषित केलं. धावसंख्येवर धावा झाल्यात 19. शेवटचे 2 बॉल असतील. एका बाजूला असतील इन ॲक्शन रिच फर्नांडिस गोलंदाजी एंडवरती, तर फलंदाजी एंडवरती आपण नक्कीच बघत आहोत महेश. एक चांगला व्यक्तिमत्व आपल्याला बघायला भेटेल महेश यांच्या माध्यमातून. आता मात्र स्टेप आउट झाले, तर रनआउटची संधी. हो यस, दत्ता यांनी मात्र रनआउट घेतला. वन टू गो. रिच फर्नांडिस त्याचबरोबर सामना करतील स्वप्नील. शेवटचा बॉल असेल पहिल्या इनिंग मधील शेवटचा बॉल. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. शेवटचा बॉल वरती देखील एक रन. नक्कीच धावा झाल्या तर 20 झाले. 21 धावांचं लक्ष नक्कीच पाठला पूर्ण करायचं दत्ता 11 या संघाला. शेवटचा 17 असेल, फायनलची मॅच असेल. एका बाजूला असेल दत्ता 11, दुसऱ्या बाजूला फ्रेंड्स ग्रुप. एक इनिंग संपली आहे. शेवटच्या इनिंग मध्ये बघायचं आपण रिझल्ट कुठल्या बाजूने लागतोय. रॉयल चेंबूर आपल्या कर्णधारांना विनंती आपण टीमशी संपर्क साधायचा. तर आपण इथे एक
अजून एक वाईट बॉल बघायला भेटतं मैदानामध्ये. धावसंख्या होती ती म्हणजेच 7. पुन्हा एकदा पंच सिद्धेश ती दिशा वाईट बॉल बघायला भेटते. धावसंख्येत भर धावा होत्या त्या म्हणजेच 8. नक्कीच एका बाजूने आपण बघतोय निकुंज असतील इन ॲक्शन बॉलिंग एंडवरती लगातारचे 3 बॉल नक्कीच त्यांनी वाईट टाकले असतील. धावसंख्या झाली ती म्हणजे 7 जिंकण्याकरिता अजूनही 13 धावांचं लक्ष पूर्ण करायचं आहे. उर्वरित बॉल असतील 18. स्ट्राईक एंडवरती असतील. दत्ता बघायचे 1000 रुपयाचे मानकरी ठरतात का दत्ता. एक चांगला फटका दत्ता यांच्या माध्यमातून. शेवटची मॅच आहे. काही शेवटचे सण आहेत. बघायचं कोण ठरतंय ट्रॉफीचा मानकरी. आता मात्र पुन्हा एकदा चांगला टॅप दत्ता यांच्या माध्यमातून. चांगली बॅटिंगचा नजराणा बघायला भेटतो दत्ता यांच्या माध्यमातून. आपण पाहत आहात अण्णा चषक 2025 आयोजक असतील साई श्रद्धा गणेशोत्सव मित्रमंडळ. त्याचबरोबर सर्व आलेल्या मान्यवरांचं हार्दिक असं इथे स्वागत असेल. आपण आपला वेळ काढून मंडळाला वेळ दिल्याबद्दल असं. त्याचबरोबर मैदानामध्ये आपण जायचं आहे. एक चांगला फटका दत्ता यांच्या माध्यमातून. धावसंख्येत भर होते. धावा होत्या त्या म्हणजेच 11. तर आपण नक्कीच विनायक यादव उर्फ बच्चा यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. दत्ता आपल्याला बाउंड्री मारायची आहे. तुमच्यासाठी 1000 रुपयाचं जल्दी पारितोषिक बोल कल नक्कीच सुबह मागवू. पनवेल निकलना है. तर विनंती असेल प्रेक्षक वर्ग आपण बांबूवरती बसायचा नाही आहे. ह्याच्यानंतर देखील आपल्याला एक मॅच खेळवायची आहे. एक मानाची स्पर्धा एक मोठी स्पर्धा आहे. कैलासवासी अनिल नरेश आमकर अण्णा यांच्या स्मरणार्थ आपण ही स्पर्धा ठेवली आहे. पंचांचा निर्णय बघायचा आपल्याला काय येतोय. डिक्लेअर रन. तर धावसंख्येत भर धावा दिला ते म्हणजे 12. जिंकण्यासाठी अजूनही 8 धाव्यांची गरज आहे. बघायचं या वर्षीचे मानकरी ठरतात का दत्ता 11 हा संघ. त्याचबरोबर मी वारंवार विनंती करतोय रॉयल चेंबुरींना विनंती असेल की तुम्ही स्टेजशी संपर्क साधताना आपले टी शर्ट्स घेऊन जायचे आहेत. धन्यवाद. पुन्हा एकदा एक चांगला टॅप शॉट बघायला भेटला अमोल यांच्या माध्यमातून. धावसंख्येत भर धावा दिला त्या म्हणजे 13. आता मात्र रनआउटची संधी होती. रनआउटची संधी चुकते. नक्कीच एकदा कंप्लीट होतं दत्ता यांच्या माध्यमातून. दोन षटक संपले. धावा झाल्या 14. जिंकण्याकरता अजून 6 धाव्यांची गरज आहे. उर्वरित बॉल असतील 12. एका बाजूला असतील इन ॲक्शन दत्ता 11 तर दुसऱ्या बाजूला असतील फ्रेंड्स ग्रुप. बघायचं आहे कोण जिंकतोय. ही मॅच चांगली मॅच आहे. मोठी मॅच आहे. मानाची स्पर्धा आहे. सातत्याने आपण गेली 10 वर्ष ही स्पर्धा बघत आलो आहे. पर्व 10वं असेल या स्पर्धेचं.
आता मात्र गोलंदाज एंडवरती पण बघतोय महेश महेश हे सुद्धा चांगले गोलंदाज आहेत सातत्याने कित्येक वर्ष आपण बघतो जय हनुमान क्रीडा मंडळ संघासाठी खेळत असताना आणि आता मात्र तिकडे काहीसे बाहेर बॉल टाकला महेश यांनी. एक डॉट बॉल मैदानामध्ये बघायला भेटते. अजूनही जिंकण्याकरिता 5 धाव्यांची गरज आहे. उर्वरित बॉल असतील 11. मैदानामध्ये आपण नक्कीच बघतोय दत्ता काहीसे भडकलेले दिसतात आपल्या स्वतःच्या प्लेअरवरती. तर नक्कीच वाईटचा रिव्ह्यू घेतलाय अमोल यांनी. फिर मेरे दिमाग की बत्ती जली, फिर मैं स्टीयरिंग में उंगली डाल के जो चक्री घुमाई, रोड रोलर जगह पे घर 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 घर
आणि पुढील फलंदाज स्ट्राईक एंडवर प्राणेश. शेवटच्या तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. आणि आज चांगल्या प्रकारे टिकल्या स्वरूपात एक धाव पूर्ण. 3 षटक पूर्ण झालेले आहेत आणि धावा झालेल्या आहेत त्या 18. 6 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल दत्ता इलेव्हन संघाला हा सामना जिंकण्यासाठी. ही मानाची ट्रॉफी जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 3 धावांची गरज. आणि स्ट्राईक एंडवर आहेत ते आजू. शेवटचं षटक हाताळण्यासाठी येत आहेत कादीर. दोघे आपल्या संघासाठी काय करतात. 6 चेंडू आणि 3 धावा. चौथं षटक हाताळण्यासाठी येतात कादीर आणि स्ट्राईक एंडला आहेत ते अजय. चांगली अशी रंगीत मॅच आपल्याला बघायला भेटते. पुढील चेंडू कादीर यांचा आणि चांगल्या प्रकारे टाकले. टिकल्या स्वरूपात एक धाव पूर्ण. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज असेल दत्ता इलेव्हन संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. आणि या बॉलला जर हा सामना जर चौका मारून जिंकवला अजय तर रामदास कांबळे यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक आलेलं आहे. या चेंडूवर जर चौकार आला तर रामदास कांबळे सर यांच्याकडून 1000 रुपये पारितोषिक अज्जू यांना. हा चेंडू चौकार होईल की नाही. गणेश शिवारी यांच्याकडून देखील 2000 रुपये आलेले आहेत. 3000 रुपये कमाने का मौका अजय यांना. 1 चेंडू आणि 4 धावा मारू शकतात का. आणि हा मला असं वाटतं वाईट बॉल स्क्वेअर चेंडू. 1 धावांची गरज. 1 धावांची गरज. या बॉलला जर चौकार आला तर रामदास कांबळे यांच्याकडून 2000 रुपये आणि दत्ता केसकर यांच्याकडून 3000 रुपये. टोटल 5000 रुपये. चौकाराला 5000 रुपये आणि गणेश शिवारी यांच्याकडून देखील 2000 रुपये. 7000 रुपये कमाने का मौका. 1 चौकाराला 7000 रुपये. आणि आज चांगला टॅप शॉट पण टॅपवर जिंकलेला आहे हा सामना. दत्ता केसकर यांनी हा सामना जिंकलेला आहे. अंतिम फेरीत त्यांनी चांगल्या प्रकारे त्यांनी पराक्रमी हा विषय. खरंच सर्व खेळाडूंचे हार्दिक आभार आणि हरलेल्या खेळाडूंचे देखील हार्दिक आभार.